जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधव भगिनींनो आणि मातांनो, हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो, आज आपण पाहतोय की लँग्वेज ही इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक स्टेट आणि प्रत्येक जी नॅशनल लँग्वेज आहे, जी इंग्लिश आपण म्हणतो इंटरनॅशनल लँग्वेज, ही तर तुम्हाला आलीच पाहिजे, हिंदी आली पाहिजे. पण पहिली तुमची जी मदर टंग लँग्वेज आहे ती पण चांगली करा. आणि कसं आहे माहिती का, आजकाल आपण पाहतोय जगात की काही लोकांना हिंदी येतच सगळ्या बऱ्यापैकी, पण त्यांचे मदर टंग लँग्वेजसुद्धा ते विसरलेत त्याच्यामुळे. आणि आजकाल घरी जे नॉर्थ ईस्टमधली आता माझा एक मित्र आहे, तो नॉर्थ ईस्ट सेवन सिस्टरमध्ये तुम्हाला माहिती असेल मणिपूरचा आहे. त्याला म्हटलं मी त्याची त्याचं नाव नाही मी अनाऊन्स करत होता. त्याला म्हटलं तुला सगळ्या लँग्वेज, तो म्हटलं मला 2 लँग्वेज येतात, हिंदी आणि इंग्लिश. म्हटलं तुला मदर टंग लँग्वेज येते? नाही म्हटलं, अरे मदर टंग लँग्वेज मधलं थोडी येते. त्याला म्हणजे असं काही लोक आहेत ज्यांना अजून त्या लँग्वेज कळत नाही. आणि मराठी आपण बघतो की फार लोकांना आजपर्यंत ज्या लोकांनी त्यांचे राज्य, त्यांची भाषा, संस्कृती, त्यांची लँग्वेज टिकवण्यासाठी म्हणून जे काय त्यांनी आजपर्यंत भोगल्यात वेदना, अनेक त्यांनी जेल त्यांना बंद झाली, तुम्हाला माहिती आहे इंग्रजाच्या काळी कसं होतं. फक्त त्यांची चालायला पाहिजे. आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आपले जे महाराष्ट्रीयन आहेत, त्यांनीसुद्धा ती लँग्वेज टिकवण्यासाठी, मराठी माणसं टिकवण्यासाठी बरेचदा त्यांनी, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, असे जे फ्रीडम फायटर आहेत, त्यांनी पण लँग्वेज टिकवण्यासाठी म्हणून त्यांनी स्वतःचाही विचार नाही केला. आणि आज काय करतो आहे आपण, त्या भाषा आपण आपल्या जे मदर टंग लँग्वेज आहेत त्याच आपण विसरतो आहे. आणि हे टिकवण्यासाठी म्हणून खूप लोकांनी आंदोलनं केली, अनेक लोकांनी मार खाल्लेत, अनेक लोकांना जेल बंद राहावं लागलं. तर मला असं वाटतं की आता ती लँग्वेज आहे, एक लँग्वेज लिहायला अख्खं त्यांनी आयुष्य घालवलेलं असतं. अनेक पुस्तकं आपण बघतो, साधा अभ्यास करायचं म्हटलं तरी आपल्याला वाचायला ती जर लँग्वेज नसती, किती कठीण असतं ती लँग्वेज लिहायला. आणि आज आपण आपल्याच भाषा टिकवण्यासाठी म्हणून मी तुमच्यासमोर आज बोलतो आहे की भाषा टिकवा. आणि तुम्हाला हिंदी आलंच पाहिजे, पण तुम्ही पहिलं तुमची जी मदर टंग लँग्वेज आहे ती पहिली चांगली करा, ती ग्रोथ करा. त्याच्याबरोबर ह्या लँग्वेज तुम्हाला हिंदी काय कुठेही गेलं तरी तुम्हाला बोलता येतंच, पण तुमची मदर टंग लँग्वेजसुद्धा तुमची जर तुम्ही परफेक्ट असाल तर मला असं वाटतं की इंग्लिश आणि हिंदी लँग्वेज तर यायलाच पाहिजे. पण त्याचबरोबर तुमच्या जी लँग्वेज आहे, तुमची मदर टंग लँग्वेज, ती पण ती लँग्वेज जपा, ती बोला. एवढंच माझं सांगणं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.